नमस्कार. आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या एका अशा पर्वाविषयी बोलणार आहोत जे अक्षरशः धगधगतं होतं. म्हणजे इथे फक्त शब्दांचा नाही तर थेट शस्त्रांचा वापर झाला. हो, आपण बोलतोय सशस्त्र क्रांतीबद्दल. विचार करा, स्वातंत्र्यासाठी अर्ज, विनंत्या सगळं करून झालं, पण काहीच परिणाम होत नव्हता. मग काय होणार? साहजिकच काही जणांना वाटलं की आता बोलून नाही तर काहीतरी करून दाखवायला हवा, आणि त्यांनी मार्ग निवडला थेट कृतीचा. तर सुरुवात कुठून झाली? चला त्या पहिल्या ठिणग्यांबद्दल जाणून घेऊया. ही काही सुरुवातीला मोठी संघटित चळवळ नव्हती, तर काही धाडसी लोकांनी उचललेली पावलं होती, ज्यांनी पुढे एका मोठ्या वणव्याला तोंड फोडलं. या प्रवासातलं पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे वासुदेव बळवंत फडके. त्यांचा विचार अगदी स्पष्ट होता. ब्रिटिशांना हाकलायचंय, मग शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यांनी रामोशी बांधवांना सोबत घेतलं आणि एक सशस्त्र बंड पुकारलं. खरे ते बंड यशस्वी झालं नाही. त्यांना पकडून एडनच्या तुरुंगात टाकलं गेलं, जिथे 1883 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांनी जी ती पहिली ठिणगी टाकली होती ना, ती पुढे अनेकांसाठी प्रेरणा बनली. त्यानंतरची एक महत्त्वाची घटना घडली पुण्यात 1897 साली. झालं असं की प्लेगची साथ पसरली होती आणि त्याचा फायदा घेऊन रँड नावाचा एक कमिशनर लोकांवर प्रचंड जुलूम करत होता. हा अन्याय असह्य झाल्यावर चाफेकर बंधूंनी दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव यांनी त्याचा बदला घ्यायचा ठरवलं. त्यांनी रँडचा वध केला. हा ब्रिटिशांच्या सत्तेवर केलेला एक थेट हल्ला होता. म्हणजे बघा, 1870च्या दशकात फडके यांचं बंड, मग 1897 मध्ये चाफेकर बंधूंची कृती, आणि त्याच काळात बिहारमध्ये बिरसा मुंडा यांचा आदिवासी उठाव. या सगळ्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडत असल्या तरी त्या एकाच गोष्टीकडे इशारा करत होत्या. क्रांतीची आग आता हळूहळू पसरत होती. आत्तापर्यंत आपण पाहिलं की ही काही सुट्टी, वैयक्तिक धाडसी कृत्य होती. पण आता चित्र बदलायला लागलं. ही चळवळ आता अधिक संघटित होऊ लागली. गुप्त संघटना तयार झाल्या आणि सगळं काही जास्त नियोजनबद्ध पद्धतीने घडू लागलं. या संघटित स्वरूपाचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अभिनव भारत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुरुवातीला मित्रमेळा नावाची एक संस्था सुरू केली होती. पुढे 1904 मध्ये त्याच संस्थेचं नाव अभिनव भारत झालं. ही एक सिक्रेट सोसायटी होती, म्हणजे गुप्त संघटना. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सावरकर स्वतः इंग्लंडमध्ये होते आणि तिथूनच सगळी सूत्र हलवत होते. क्रांतिकारी साहित्य, एवढंच काय तर पिस्तुलं सुद्धा ते भारतात पाठवायचे. तर एका बाजूला महाराष्ट्रात अभिनव भारत काम करत होती, तर त्याचवेळी बंगालमध्ये अनुशीलन समिती प्रचंड सक्रिय होती. दोन्ही संघटनांचा उद्देश तर एकच होता, ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकणं. कामाची पद्धती सारखीच होती. अभिनव भारतने कलेक्टर जॅक्सनचा वध केला, तर अनुशीलन समितीने न्यायाधीश किंग्सफोर्डवर हल्ला केला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा स्वातंत्र्याचा लढा फक्त भारतातल्या भारतात चालला होता असं नाही. त्याची व्याप्ती खूप मोठी होती, अगदी जागतिक स्तरावर. अनेक भारतीय क्रांतिकारक परदेशात राहून या लढ्याला बळ देत होते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे लंडनमधलं इंडिया हाऊस. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ही संस्था स्थापन केली. वरवर पाहता हे भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणारे केंद्र होतं, पण खरं तर ते क्रांतिकारकांच्या हालचालींचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं होतं. आणि हा लढा फक्त लंडनपर्यंतच मर्यादित नव्हता. अमेरिका आणि कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांनी मिळून गदर चळवळ उभी केली. लाला हरदयाळ यांसारखे नेते यात पुढे होते. त्यांनी गदर नावाचं एक मुखपत्र सुरू केलं, ज्याने सशस्त्र क्रांतीचा विचार जगभरातल्या भारतीयांपर्यंत पोचवला. या काळात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा यांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केलं. मादाम कामा यांनी जर्मनीमध्ये जाऊन भारताचा झेंडा फडकवला. गदर पार्टीने तर पहिल्या महायुद्धाच्या वेळी पंजाबमध्ये मोठ्या उठावाचा प्लॅन केला होता. इतकंच काय तर 1915 मध्ये थेट काबूलमध्ये स्वतंत्र भारताचं एक हंगामी सरकारसुद्धा स्थापन झालं होतं. म्हणजे विचार करा, या लढ्याची पोच कुठपर्यंत होती. बरं, आता आपण येतोय 1920 नंतरच्या काळात. इथे या चळवळीला एक नवीन दिशा मिळाली. फक्त स्वातंत्र्याची मागणी नव्हती, तर विचारांमध्येही एक मोठा बदल झाला होता. आणि ह्याच काळात काही मोठ्या, थरारक घटना घडल्या. आता जे क्रांतिकारक होते त्यांचं ध्येय फक्त ब्रिटिशांना हाकलून देणं इतकंच नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की फक्त सत्ता बदलून उपयोग नाही, तर समाज बदलायला हवा. त्यांना एक असा समाज हवा होता जिथे कुठलाही सामाजिक किंवा आर्थिक अन्याय नसेल.
या नव्या पिढीवर समाजवादी विचारांचा मोठा प्रभाव होता हे स्पष्ट दिसतं. याच विचारातून काकोरी कट घडला. झालं असं की असहकार चळवळ थांबल्यामुळे अनेक तरुण निराश झाले होते. मग त्यांनी ठरवलं की क्रांतिकारी कामासाठी पैसा उभा करायचा आणि त्यासाठी त्यांनी सरकारी खजिना घेऊन जाणारी एक ट्रेनच लुटली. हे धाडस तर मोठं होतं, पण त्याची किंमतही खूप मोठी मोजावी लागली. अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि राजेंद्र लाहिरी यांसारख्या वीरांना फाशी देण्यात आली. यानंतर एक नवी, अत्यंत प्रभावी संघटना समोर आली, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजे HSRA. या चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारखे तरुण होते. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सँडर्सची हत्या करणं असो किंवा नागरी हक्कांविरोधातल्या कायद्यांचा निषेध करण्यासाठी थेट सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब टाकणं असो, त्यांची प्रत्येक कृती धाडसी होती आणि त्याचं मोल त्यांनी प्राणांनी चुकवलं. 23 मार्च 1931 भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली, तर चंद्रशेखर आझाद शेवटच्या गोळीपर्यंत लढले आणि त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. आता आपण या सशस्त्र लढ्याच्या एका अशा घटनेकडे वळतोय जी कदाचित सर्वात धाडसी आणि नियोजनबद्ध होती. ही घटना आहे चितगावमधल्या शस्त्रागारावरच्या हल्ल्याची. तारीख होती 18 एप्रिल 1930. या हल्ल्याचं नेतृत्व करत होते सूर्य सेन, ज्यांना सगळे प्रेमाने मास्टरदा म्हणायचे, आणि त्यांच्यासोबत अनंत सिंग, गणेश घोष यांच्याबरोबर कल्पना दत्त आणि प्रीतिलता वड्डेदार यांच्यासारख्या शूर महिलाही होत्या. त्यांचा प्लॅन अगदी अचूक होता. स्टेप 1, चितगावमधली 2 सरकारी शस्त्रागारं ताब्यात घेऊन तिथली सगळी शस्त्र मिळवायची. स्टेप 2, टेलिफोन आणि टेलिग्राफच्या तारा कापून टाकायच्या, म्हणजे शहराचा संपर्कच तुटेल. आणि स्टेप 3, यामुळे चितगाव पूर्णपणे वेगळं पडेल आणि ब्रिटिशांना बाहेरून मदत मागवता येणार नाही. पण हा उठाव चिरडण्यात आला. सूर्यसेन आणि त्यांच्या 12 सहकाऱ्यांना पकडण्यात आलं आणि या सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली. कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली, तर प्रीतिलता वड्डेदार यांनी पोलिसांच्या हाती लागण्याऐवजी स्वतःचं जीवन संपवलं. तर एवढे सगळे उठाव झाले, एवढी बलिदानं दिली गेली, पण या सगळ्याचा वारसा काय? यातून आपण काय शिकायला हवं? हे एक वाक्य या संपूर्ण चळवळीचं सार सांगतं. या सगळ्या क्रांतिकारकांच्या प्रत्येक कृतीमागे एकच गोष्ट होती, देशाबद्दलचं प्रचंड प्रेम आणि त्यासाठी कोणतंही बलिदान देण्याची तयारी. तर मग जाता जाता एक प्रश्न. या हजारो क्रांतिकारकांनी जे बलिदान दिलं, त्यागाची जी भावना दाखवली, त्याने आपल्या स्वातंत्र्याच्या कल्पनेला, आपल्या देशाच्या विचाराला नेमका कसा आकार दिला असेल, ह्यावर विचार करायला नक्कीच हरकत